हॅलो मित्रांनो, तर आम्ही आलो होतो माझ्या नंदेच्या गावाला रक्षाबंधनासाठी. तर रक्षाबंधन वगैरे झाली तर घरी राहून बोर होत होतं, तर ताई म्हणाल्या चला तुम्हाला कुठेतरी फिरायला नेते म्हणून. तर सगळे खुशच होते. बघा ना किती मस्त सगळेजण हाय करून राहिले आहे. सगळ्याची मज्जाच मज्जा होती. फक्त आमची आई नव्हती आली. आईची कमतरता खूप भासत होती आम्हाला. नेक्स्ट टाईम आम्ही तिला घेऊन येऊ कुठे फिरायला जाताना. मला तर इथे ए सी सारखीच थंडी हवा लागत होती बाप्पा. माझ्या घरी तर ए सी नाही. चला म्हटलं तर निसर्गाचीच ए सीची हवा घेऊन घ्यावा. तर फायनली आम्ही पोचलो सूर्यदेव मांडोबा देवीच्या मंदिरामध्ये. तर इथे सगळेजण गेटवर म्हणते गेटवर एक फोटो घ्या, फोटो घ्या. चला तर मग एक फोटो वगैरे घेतला. आम्ही निघालो मंदिराकडे जायला. आजूबाजूला खूप मोठं मंदिर आहे हे, आणि पूर्ण मंदिर हे दगडामध्येच रेखलेलं आहे. सगळे तर खूपच खुश होते. सगळेजण हाय हाय करत होते सगळेजण. बघा यांचं हाय करणं काही संपून राहिलं नाही. कधी फिरायला नेत नाही ना आम्ही यांना. पायऱ्या इथे खूप साऱ्या आहेत. आजूबाजूला खूप पाहण्यासारखं आहे. बगीचा वगैरे आहे, मुलांना खेळासाठी पाळणे वगैरे आहे. आता आम्ही तिथे व्हिडिओमध्ये नाही तेवढं घेऊ शकलो, कारण खूप मोठं मंदिर आहे हे. ते आम्ही चपला वगैरे काढल्या आणि निघालो मंदिरात जायला. तर आधी पडते इथं गणेशजीचं मंदिर. बघा किती मोठे मोठे दगड आहेत तिकडे. तर इकडे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. तर आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं ना, कारण सगळ्यात आधी पूजा गणपती बाप्पाची केली जाते. तर चला म्हटलं सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावे. मग आम्ही निघालो दर्शनासाठी. घंटी वगैरे आम्ही वाजवून घेतली. तर पाहत तर गणपती बाप्पा मस्त महाराजासारखे बसले होते बाप्पा. आणि इकडे तर मस्त फोटो काढत होते लोक. बघा, तर इकडे आहे गुफा, आणि ही गुफा आहे पूर्ण दगडामध्येच रेखलेली. मी तर कधीच नव्हतं पाहिलं बाप्पा अशी गुफा. पूर्ण ही गुफा दगडानेच बनलेली आहे. मस्त पाहण्यालायक आहे ही गुफा. आणि मंदिर पण खूप पाहण्यालायक आहे हे. इथे श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत एका उंगलीवर उचलताना तसं इथं दृश्य केलं आहे यांनी. खूप सुंदर पाहण्यालायक आहे. आणि सूर्यदेवाचे इथे कृष्णाच्या मूर्तीवर किरण पडतात म्हणतात, पण माहिती नाही कुठून पडतात, पण म्हणतात असं काही ते सूर्याची किरणं पडतात आधी कृष्णाच्या मूर्तीवर म्हणून. तर हे आहे मांडोबा देवीचं मंदिर. दगडामध्येच रेखलेलं हे मंदिर आहे. मोठे मोठे दगड होते. चला मस्त फोटो काढून घेऊ म्हणाले. मस्त फोटोवा विटवा आम्ही काढले. तर आमच्या ताई पण मला मी पण काढून घेते म्हणून. तर घ्या काढून म्हटलं. आणि इथे होती भोलेनाथाची खूप मोठी जात मूर्ती. तर काय आम्ही तर सगळेच जण भक्त भोलेनाथाचे. फोटो तर बनलाच होता. मग फोटो वगैरे काढला. मग आम्ही दोघं नवरा बायकोनी फोटो काढला, कारण आम्ही भोलेनाथाचे खूप मोठे भक्त आहो ना म्हणून. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.